सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधीच सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक नेमकी होणार कधी, होणार की नाही या संदर्भात जे मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं, ते वातावरण आता धूसर झालं आहे आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. राज्यामध्ये काही ठिकाणी 50% जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या संदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आली होती. याच याचिकेच्या निर्णयावर राज्यातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा ही अवलंबून होती. मात्र काल न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानंतर निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता गुडघ्याला बाशिंग बांधायला हरकत नाही. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.